नमस्कार, मी अतुल उज्जैनकर. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्राचे बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आपण सध्या आलेलो आहोत अमरावती चांदूर रेल्वे अमरावती बायपास रोडवर. या ठिकाणी 4 दिवसापूर्वी दिनांक 14 जानेवारीला आपण या ठिकाणी आपण बघू शकता एक मागे 3-4 महिने अगोदर ट्रकने एक धडक दिल्यामुळे या ठिकाणी एक मोठं या ड्रेनेज नालीला भगदाळ पडलेलं होतं आणि अवघ्या 4 दिवसामध्ये या बातमीचा इम्पॅक्ट असा आपण आपल्या MB न्यूजच्या माध्यमातून आपण ही बातमी सर्वत्र प्रसारित केली होती. आज या ठिकाणी त्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने लगेच या बातमीची दखल घेऊन या ड्रेनेजच्या नालीचं दुरुस्तीचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आपण बघू शकता हे लोक या ठिकाणी सेंटरिंग वगैरे लावून या नालीचं काम पूर्णतः दुरुस्त करून आलेले आहे. बातमीचा इम्पॅक्ट असा की बांधकाम विभागाने सुद्धा या बातमीची दखल घेऊन लगेच कामाला सुरुवात केलेली आहे. बांधकाम विभागाचं सुद्धा एक कार्यतत्परतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्वत्र एक समाधान व्यक्त या भागातील नागरिक करत आहे. आपल्यासोबत या भागामध्ये राहणारे नागरिक या ठिकाणी जोडलेले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या या नालीबद्दल काय प्रतिक्रिया आहे. विपिन भाऊ, काय सांगू शकता? बरेच दिवस झाले या नालीचे काम पेंडिंग होते. 4-6 महिन्याआधी इथे ट्रकचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ट्रक ही नाली फुटलेली होती. हा रोड सध्या नवीन असल्यामुळे पण याला प्रतिसाद खूप मिळाला आहे आणि वाहतूक खूप वाढलेली आहे. पण इथे वाहतूक वाढल्यामुळे लोक या नालीवरून जाण्यानं करतात. तर नालीचं हे तुटलं असल्यामुळे लोकांना याचा त्रास होत होता आणि इथं कधी काही मुलं खेळतात, हे होतात ते होतात. त्याच्यामुळं नालीचं बांधकाम होणं फार आवश्यक होतं. त्यामुळं आता हे PWDने बांधकाम सुरू केलं आहे, त्याबद्दल त्यांचे फार फार धन्यवाद. 4 दिवसापूर्वी MB न्यूजनं या नाली दुरुस्तीबद्दल जी बातमी प्रसारित केली होती त्याबद्दल आपण काय आपलं मत काय? मी बातमी पाहिली आणि त्या बातमीचा इम्पॅक्ट बांधकाम विभागाने घेतल्यामुळे जस्ट त्यांनी काम चालू केलेलं आहे. हो, आणि आता सध्या चालू स्थितीत काम चालू आहे. हो, आणि हे करणं आवश्यक होतं, कारण का हे जीव घेणारा एक भगदाळ पडलेलं होतं. बरोबर. हो, आणि चांगल्या प्रकारे काम चालू आता. हो, ते ट्रक गेल्यामुळे ट्रक पलटी झाल्यामुळे ते भगदाळ पडले गेलं. हो, तर नक्कीच या सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे कार्यतत्परता आहे त्यामुळं या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदी वातावरण आणि समाधानी वातावरण निर्माण झालेलं आहे. तर बघत राहा MB न्यूज. अशा या आमच्या विशेष बातम्यांसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.